नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा जो बेस आहे, जो पाया आहे मराठी व्याकरणाचा, त्याचा आज थोडासा अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर शुद्धलेखन करत असताना काय महत्त्वाच्या 2-4 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. तुमच्या इयत्तेच्या मानाने जे आवश्यक आहे तेवढंच. तर तुमच्याकडे जे मराठीचं पुस्तक आहे त्या पेजवर तुम्ही पाहू शकता. जसं मागे सांगितलं तसं ते आता भाग 4 मध्येच असेल. 17 नंबरचा धड्याच्या खाली बघा, 17 नंबरची जी कविता आहे त्याच्या सगळ्यात मागच्या पेजला बघा. आपण समजून घेऊया. माझ्याकडे सिंगल पुस्तक आहे, ते सिंगल पुस्तकावर 84 नंबरचं पेज आहे. आता तुमच्याकडे कुठलं पुस्तक आहे 4 भागचं, त्याच्यामध्ये 17 नंबरची कविता, तिच्या खाली बघा आपण समजून घेऊया. काय समजून घ्यायचं आहे? आता समोर तक्ता दिसतोय. तुम्ही म्हणाल मॅडम आमचं तर हे 5वीलाच झालेलं आहे. हो, तुमचं तर हे 5वीला झालेलं असेलच, आणि तरीसुद्धा वारंवार आपल्याकडच्या चुका होतात. काय दिलेले आहेत त्यांनी? वर्ण दिलेले आहेत. आणि ते वर्ण जेव्हा आपण त्या स्वरांमध्ये जेव्हा व्यंजन मिसळले जातात तेव्हा जो अक्षर तयार होतो ते त्यांनी करून दाखवलेले आहेत. पहिला काय दाखवलं आहे? अ, आणि खाली काय दिलेलं आहे? क. खरं तर क किंवा कुठलंही व्यंजन ना हे पाय मोडलेलं व्यंजन असते, ते अपूर्ण असते, ते पूर्ण नसते. त्याच्यामध्ये जेव्हा अ हा स्वर मिसळला जातो तेव्हा ते व्यंजन पूर्ण होते. कुठलंही व्यंजन कसं आहे? अपूर्ण आहे. या व्यंजनांमध्ये जेव्हा ही स्वर मिसळले जातात तेव्हा ती व्यंजने पूर्ण होतात. आता ह्या क मध्ये हा अ मिसळलेला आहे. क मध्ये हा अ मिसळला आहे, त्यावेळी तो क पूर्ण झाला आहे. त्याच क मध्ये हा आ मिसळला तेव्हा काय झालेलं आहे? का. ई मिसळल्यानंतर की, पहिली की, दुसरी ई मिसळल्यावर दुसरी की, उ मिसळल्यावर कू, दीर्घ उ मिसळल्यावर दीर्घ कू, ए मिसळला तर के, ऐ मिसळला तर कै, ओ मिसळला तर को, औ मिसळला तर कौ, अनुस्वार दिला तर कम, विसर्ग दिला तर आहा. हे काय झालेले आहेत? अशा पद्धतीने ही व्यंजने तयार झालेली आहेत. मराठी वर्णमालेचा म्हणजे अक्षरांचा अभ्यास तुम्ही केला आहे. त्या अक्षरांचा वापर करून आपण शब्द लिहितो. आपण जे बोलतो ते शब्द ध्वनींनी बनलेले असतात. अक्षरे म्हणजे या ध्वनींसाठीची चिन्ह आहेत. आपण जे बोलतो ते शब्द हे ध्वनींनी बनलेले आहेत, आणि ध्वनींसाठी वापरली गेलेली काय ती चिन्ह. असे ध्वनी कोणते आहेत? तर असे ध्वनींचे 2 प्रकार सांगितलेत, स्वर आणि व्यंजने. काय सांगितलेत? स्वर आणि व्यंजने. आता आपण मराठी भाषेतील स्वर आणि व्यंजने पाहणार आहोत. मग मराठी भाषेमध्ये कोणते स्वर आहेत आणि कोणती व्यंजने आहेत ही आपल्याला माहिती असली पाहिजेत. नेक्स्ट इयर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात, तर स्कॉलरशिप म्हणा किंवा NMMSची परीक्षा म्हणा किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये द मराठी भाषा हा विषय असेल तर आपल्याला ही प्राथमिक माहिती असली पाहिजे. स्कॉलरशिपसाठी तर हे महत्त्वाचंच आहेत, कारण ह्याच्या आधारितच अनेक प्रश्न पुढचे सगळे प्रश्न, जसे संधी आहे, संधीचा विग्रह आहे, त्यावेळेला स्वर आणि व्यंजनांची आपल्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे, तरच आपण पुढचं व्याकरण चांगलं करू शकतो. मराठीत अ पासून औ पर्यंत हे काय आहेत? स्वर आहेत. अ, आ, ई, उ, ऊ, रू, ऋ, ए, ऐ, ओ हे स्वर आहेत. आणि हल्ली अलीकडे इंग्रजी शब्दांचा वापर सुरू झाल्यामुळे ॲ आणि ऑ हे सुद्धा स्वरांचा समावेश झाला. मला वाटतं हे तुमचं प्रायमरीमध्ये झालं असावं. काय सांगितलं आहे? मराठीमध्ये अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर, आणि ॲ आणि ऑ या स्वरांचा सुद्धा समावेश आहे. किती आहेत? मोजा पटकन. 12 आणि हे 2 14. हे 14 काय आहेत? स्वर आहेत. ठीक आहे. मग आता व्यंजने किती आहेत? बघा, ऋ
हा इकडे आहे ना स्वर, हा एवढा फारसा त्याचा उपयोग करत नाही, बाकी सगळे स्वर आपण वापरत असतो. क ख ग घ ट च छ ज झ य ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ. ही सगळी काय आहेत? व्यंजने आहेत. अ पासून ॲ पर्यंत स्वर आहेत. क पासून ळ पर्यंत ही सगळी काय आहेत? व्यंजने आहेत. आलं लक्षात? आणि मग हे दोन काय आहेत? क्ष आणि ज्ञ. श आणि ज्ञ काय आहे? हे संयुक्त व्यंजन आहेत. संयुक्त म्हणजे काय? ती अनेक स्वरांपासून बनलेली आहेत. 2-3 स्वरांच्या मिश्रणाने ती बनलेली आहेत. काय? श आणि ज्ञ. हां, ही पण व्यंजने आहेत, पण ती 1-2 स्वरांच्या मदतीने बनलेली आहेत. प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हाला वाटते का? आता त्याने सांगितले, तुम्ही जसं आता बोलला य, तर य हा एकच अक्षर एकासाठीच वापरायचं आहे का? तर नाही, तसं नसते. हां, चंद्र च, इथे चांदणी च आणि चा. आजी जी, आजोबा जो, झाड झ, झकास झ. असे आपण अनेक शब्द वापरू शकतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एवढंच आहे, तुम्हाला हे परफेक्ट माहिती असलं पाहिजे. मराठीमध्ये स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत, इथून इथपर्यंत. आणि हे 2 नवीन आलेले काय आहेत? मराठीमध्ये स्वर आहेत. आणि व्यंजन किती आहेत? तर व्यंजन हे क पासून ह ळ पर्यंत ही काय आहेत? व्यंजने आहेत. आणि श आणि ज्ञ काय आहे? श आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. मग इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? सगळ्यांना समजले तिथपर्यंत? ठीक आहे. त्याच्या पुढचं बघायचं आहे आपल्याला. हां, त्याच्या पुढचं पेज बघा. थांबा हां, मी सांगते तुम्हाला. तर त्याच्या पुढच्या पेज हा शुद्ध लेखनाचा खूप चांगला नियम सांगणारा आहे, म्हणून खास करून तुमच्यासाठी मी ते घेतलेलं आहे. पुढचा धडा काढला की तुम्हाला ते दिसेल बघा. मिळालं सगळ्यांना? हां, आता इथे काही शब्द दिलेले आहेत बघा. खालील शब्द वाचा. पितो, महिमा, खजिना. हां, काय काय सांगितलेलं आहे? पितो, महिमा, खजिना, पादुका, झोपवितो, गरिबी, लिली, पहिली, बाहुली. हे सगळे शब्द आहेत. हां, ह्या शब्दांचं काय विशेष आहे ते आपल्याला बघायचं आहे, आणि हे तुम्हाला कायमचं लक्षात राहण्यासारखं आहे. काय बघा, वरील शब्दातील शेवटच्या 2 अक्षरांचं निरीक्षण करा. काय जाणवते? पितोमध्ये पी आणि तो. पी काय आहे? पहिली विलांटी. तो हे काय आहे? दीर्घ. महिमा, ही आणि मा. खजिना, झोपवितो, गरिबी, बिया. हां, या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, विलांटी, उकार अशी 12 खडीतली चिन्हे आहेत, आणि शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार, उकार, ऱ्हस्व आहेत. बघा, खूप चांगलं सांगितलेलं आहे त्यांनी. काय सांगितले बघा परत एकदा, की ह्याच्यातलेच काय करायचे आहेत आपण? शेवटची 2 अक्षरं बघायची आहेत. झोपवितो, हां, गरिबी, त्याच्यानंतर हिली, नंतर हुली आणि नीता. हां, त्याच्यानंतर काय सांगितले त्यांनी, की जे शेवटचं अक्षर आहे ना, त्याला काना, मात्रा, विलांटी, उकार आहे. बरोबर? याला काय आहे? तो. हिला विलांटी दुसरी. त्याच्यानंतर ह्याला काना म्हणजे दीर्घ. ली दीर्घ, ली दीर्घ, री दीर्घ, का दीर्घ आणि ली दीर्घ. आणि त्याच्या आधीचं अक्षर बघा. त्याच्या आधीच्या अक्षरात काय सांगितलेलं आहे? शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार आणि उकार ऱ्हस्व आहेत. वी ऱ्हस्व. इथून बघितलं तरी पी ऱ्हस्व, ही ऱ्हस्व. पहिली विलांटी म्हणजे ऱ्हस्व, पहिला उकार ऱ्हस्व,
वी ह्रस्व, री ह्रस्व, बी ह्रस्व. म्हणजेच काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा त्यांनी. सुंदर आपल्याला एक म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या शुद्ध लेखनातल्या ज्या चुका आहेत ना त्यासुद्धा आपल्या कमी करता येतील. कशा कमी करता येतील ते बघा. शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर ते आधीचे उपांत्य अक्षरातील इकार उकार ह्रस्व लिहितात. जर शब्दामधलं शेवटचं अक्षर हे दीर्घ असेल, दीर्घ स्वरांत असेल, दीर्घ असेल तर त्याच्या आधी येणारं अक्षर हे कसं लिहिलं जाते? ह्रस्व. इकार उकार हा कसा असतो? ह्रस्व. मग ह्याच्या पुढे कधीही आपला शब्द लिहिताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, पहिली विलांटी द्यायची, दुसरी विलांटी द्यायची, पहिला उकार द्यायचा, दुसरा उकार. विलांटीमध्ये जास्त कन्फ्युजन होतं. त्यावेळेला शुद्ध लेखनाचा हा नियम लक्षात ठेवायचा. काय तर शब्दाच्या शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचं अक्षर हे कसं असणार आहे? ह्रस्व असणार आहे. ओके. फक्त याला काही नियम आहेत. या नियमाला अपवाद म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो, प्रत्यय लागला जातो तेव्हा सामान्य रूपातील नामाचे उपांत अक्षर ह्रस्व होत नाही. आपण सामान्य रूप शिकलोय ना. एखाद्या शब्दाला जेव्हा प्रत्यय लावला जातो तेव्हा त्या शब्दाच्या रूपात बदल होतो. त्या बदल होत असताना हा नियम त्याला लागू नाही होणार. आता पालीलामध्ये मूळ शब्द काय असणार आहे? पालीलामध्ये मूळ शब्द काय असणार आहे? पाली असणार आहे ना. पालीलामध्ये मूळ शब्द काय असणार आहे? पाली. मग ह्याला जेव्हा आपण प्रत्यय लावणार पालीला, ला हे प्रत्यय लागणार की नाही? ला हा प्रत्यय लागल्यानंतर आता वरच्या नियमानुसार काय सांगितलंय की हे अक्षर जे आहे हे अक्षर दीर्घ असेल तर आधीचं अक्षर काय होणार आहे? ह्रस्व. पण ह्या ठिकाणी हे अक्षर ह्रस्व करून चालेल का? असं ह्रस्व केलं तर चालेल का? नाही चालणार. म्हणून काय सांगितलेलं आहे की वरच्या ह्या गोष्टीला काय नियम आहेत? एक अपवाद आहे. जर एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा ते सामान्य रूपातील नामाचं असेल तर नामाचं उपांत्य अक्षर हे ह्रस्व होणार नाही. म्हणजे पालीला हा शब्द काय आहे? रॉंग आहे. हा शब्द बरोबर आहे. बहिणीला मूळ शब्द काय असेल? मूळ शब्द काय? बहीण. काय असणार आहे? बहीण. तिला ला प्रत्यय लावला, तिला ला प्रत्यय लावला तर काय होतं? बहिणीला. इथे नाही येणार. काय सांगितलंय? तिला जर ला प्रत्यय लावला तर काय होणार आहे बघा. ला प्रत्यय लावला तर काय शब्द येतो? बहिणीला. आणि इकडे वरती सांगितलेलं आहे की शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर हे अक्षर काय झालं पाहिजे? ह्रस्व. पण या नियमानुसार जर हे सामान्य रूप करायचं असेल, प्रत्यय लावायचं असेल तर हे अक्षर काय राहणार आहे? दीर्घच राहणार आहे. त्याचं ह्रस्व होणार नाही. ठीक आहे. जर तुमच्या हा नियम जर लक्षात आला तर तुमच्या शुद्ध लेखनाच्या खूप चुका कमी होतील. तुम्हाला पहिली विलांटी द्यायची की दुसरी द्यायची, पहिला उकार द्यायचा की दुसरा द्यायचा, असा जो प्रश्न निर्माण होतो ना, हा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणून हा नियम परत एकदा सांगते, परत लक्षात घ्या. शब्दातलं शेवटचं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचं अक्षर हे काय झालं पाहिजे? ह्रस्व झालं पाहिजे. फक्त सामान्य रूप करताना हा नियम लागू होत नाही. ओके. लक्षात आलं असेल तर कमेंट्समध्ये यस करायचं, व्हॉट्सअपवर मला हो पाठवायचा. काही शंका असेल तर मला व्हॉट्सअपवर पाठवायची. ओके. त्याच्यानंतरच सेम असाच नियम आहे दुसरा एक, तो मी शोधूनच ठेवलेला कारण मला ते फार महत्त्वाचे वाटले आणि तुम्हाला सांगण्यासारखे होते म्हणून. बघा त्याच्या पुढे तुम्ही पेज पलटलं का? त्याच्या पुढे बघा. पाऊस, पाऊण, खरीप, बहीण, जमीन, मूल. हे बघा कसले
फूल, कठीण, देऊन, चूल, गरीब, सामायिक हे शब्द आहेत. तसाच नियम आहे, पण नियम जरासा वेगळा आहे, लक्षात घ्या. या प्रत्येक शब्दामधील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार नाहीत. मगाशाला होते, मगाशी जी शब्द बघितले त्याला काना, मात्रा, वेलांटी होते. यांना आहेत का नाही? न ला काना, मात्रा, वेलांटी आहे. शेवटचं अक्षर सांगितले, मुलांच्या लक्षात येतं का? प्रत्येक शब्दातलं शेवटचं, याच्यातलं काय? ह्याच्यातला हा न, हा स, हा प, न, यांना काना, मात्रा, वेलांटी आहे का? नाही. काय सांगितलंय बघा, प्रत्येक शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार नाहीत आणि शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार, उकार, दीर्घ आहेत. जेव्हा मराठी शब्दातील शेवटच्या अक्षरात काना, मात्रा, वेलांटी, उकार दर्शवलेले नसतात तेव्हा शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार, उकार, दीर्घ लिहितात. सेम मगासारखा नियम, फक्त वेगळा आहे. काय सांगितले? एखादा शब्द आहे, त्या शब्दातलं शेवटचं अक्षर याला काना, मात्रा, वेलांटी नसेल तर त्याच्या आधीचं अक्षर कोण? जे आता देऊन शब्द आहे, तर देऊन शब्दामध्ये आधीचं अक्षर काय? ऊन आहे. ऊ, तो कसा असला पाहिजे? दीर्घ. आता इथे गरीब शब्द आहे बघा, गरीब. मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार दर्शवलेला नसेल तर त्याच्या आधीचं अक्षर हे कसं पाहिजे? दीर्घ पाहिजे. दीर्घ म्हणजे हे दीर्घ आहे का? रीला दुसरी वेलांटी आहे म्हणजे ते दीर्घ. आलं लक्षात? फक्त ह्याला आणखी एक नियम आहे बघा. तत्सम शब्दातील शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार, उकार संस्कृतमधल्या मूळ शब्दाप्रमाणे ऱ्हस्व लिहितात. फक्त ह्याला नियम काय आहे? तर तत्सम शब्द असतील तर तत्सम शब्दामध्ये जरी शेवटचं अक्षर, हे बघा र, क, हे तत्सम शब्द आहेत, संस्कृतमधले शब्द आहेत. त्यांच्या आधीचं अक्षर बघा ऱ्हस्व आहे. ते तसंच लिहिलं जातं, त्याच्यामध्ये बदल केला जात नाही. कुठे? फक्त तत्सम शब्दात. आणि तत्सम शब्द कशाला म्हणायचे तर हे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. नसेल तर पुन्हा तो व्हिडिओ बघायचा व्यवस्थित. आणि तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परदेशी शब्द हे मी तुम्हाला शोधून काढायला सांगितलेले, त्याचे तक्ते करायला सांगितलेले, मला व्हॉट्सअपवर पाठवले तरी चालतील. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं की ते चॅनलचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील आणि व्याकरणाचं आणि मराठीचं तुम्हाला मी लेक्चर त्याच्यावरच देईल. बरं, हे दोन नियम आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. एक म्हणजे पहिला नियम होता की शब्दाचं शेवटचं अक्षर त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार असेल तर त्याच्या आधीचं अक्षर हे कसं असणार आहे? ऱ्हस्व असणार आहे. आणि आता इथे सांगितलं तसं काय आहे की जेव्हा मराठी शब्दातलं शेवटचं अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार नसेल, दर्शवलेला नसेल तर त्याच्या आधीचं अक्षर हे कसं असणार आहे? दीर्घ असणार आहे. फक्त ह्याला अपवाद काय येतो? ह्याला अपवाद फक्त तत्सम शब्दांचा येतो. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द, ज्यांच्या रूपामध्ये जराही बदल केलेला नाही, ते आहेत तत्सम शब्द. ठीक आहे? ही नावं ओळखायला सांगितलेली आहेत आणि तुमच्यासाठी अभ्यास दिलेला आहे. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान 10 शब्द लिहा. आता इथे जसं सांगितलं ना नियम, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे आहेत? 10 शब्द शोधायचे आहेत, दोन्ही नियमानुसार. आणि हे नियम जर तुम्हाला कळले, समजले तर तुमच्या शुद्ध लेखनाच्या 80% चुका कमी होतील. आपल्याला दीर्घ, ऱ्हस्व, दीर्घमध्येच फरक करता आला पाहिजे. काही ठिकाणी उच्चारानुसार आपल्याला ते समजलं पाहिजे, काही ठिकाणी ह्या नियमानुसार समजलं पाहिजे. आता 7वीसाठी जे आवश्यक आहे ते तुम्हाला मी सांगितले. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी तुला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लेक्चर घेईन, त्याच्यामध्ये आणखी माहिती देईन. पण आता आपल्याला 7वीसाठी इतकंच अपेक्षित आहे, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय काय बघितलेले आहे? स्वरव्यंजन बघितलेले आहेत,
हां संयुक्त व्यंजन बघितलेले आहेत आणि शुद्ध लेखनाचे हे 2 नियम बघितलेले आहेत. समजलं असेल तर ओके. व्हॉट्सअपवर पाठवला अभ्यास तरी चालेल. आणि व्याकरण हे मराठीचा आपला पाया आहे, तो आपला मजबूत केलाच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके बाय. नेक्स्ट काय असेल सूचना तर मी तुम्हाला देईनच.